सीमा भूमॉल शिंदेची शिवसेना प्रेफर नव्हती आणि कुठेतरी इतके दिवस जो खेळ चालू होता केडीएमसी आकडे मोड पळवा कुठेतरी या परिस्थिती आम्हाला थांबताना दिसत नव्हता. भविष्यात ज्या काही निवडणुका असतात समित्यांच्या असतात कमिट्यांच्या असतात अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती. तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल व्हावी या हेतून एक पाठिंबा दिलेला आहे आणि ऑब्व्हियसली शिवसेना शिंदे आणि बीजेपी हे एकत्र होते त्यामुळे त्यांना समर्थन देऊन सर मनसेला काय भेटणार याच्यामध्ये सत्तेत असल्यावर कामं झाली बस झाली आम्हाला बाकी भेटण्यासाठी कामं होण्यासाठीच आम्ही पाठिंबा दिला. पण या संदर्भात उद्धव ठाकरे पक्षाला तुम्ही काही सांगितलेलं आहे का? कारण तुम्ही एका युतीमध्ये लढले होते. हो बरोबर आहे आम्ही युतीमध्ये लढलो होतो परंतु काय झालं सुरुवात काही नगरसेवक गायब झाले. अशा वेळेस आम्हाला आमच्या नगरसेवकांची चिंता होती दुसऱ्यांची त्या गटाची चिंता होती. म्हणजे कुठेतरी घोडेबाजार होऊ नये सत्ता बाजार त्यासाठीच आम्ही केडीएमसीची पूर्ण जी जनता आहे ती हे बोर झाली या प्रकारात सगळ्यांना की इतके दिवस जे राजकारण चालू आहे अंमळातमध्ये जे झालं एक्झॅक्टली त्याची पुनरावृत्ती तसं तिथे काय होण्याची शक्यता होती आणि या अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आम्ही हा घेतलेला निर्णय आहे. हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही. आम्ही ठामपणे सामोरं आलेलो आहे. माननीय राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा आमचे आकडे समोर आले आणि आम्ही त्यांनी सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यावर निर्णय घ्या आणि त्या अनुषंगाने आम्ही घेऊ. या संदर्भात राज ठाकरे आणि राज ठाकरे केडीएमसीमध्ये भाजपला बाजूला ठेवून कुठेतरी इतर नेते मला वाटतं भाजपा शिंदे आणि एकत्रच आहेत ना त्यामुळे त्यांना बाजूला ठेवायचा प्रश्न नाही. आज का नाही सोबत मी भाजपचा प्रवक्ता नाही त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा. भाजपचा प्रवक्ता नाही राजू पाटील तुम्ही बोलता सोबत आहे की सोबत आहे बोला ना. तुम्ही ठाकरे आणि तुम्ही युतीत लढलात महायुतीच्या धोरणांवर टीका केली किंवा जे काही निर्णय घेतले किंवा एडीएमसीतलं करप्शन असेल त्यावर टीका केली आणि आज तुम्ही शिंदे शिवसेनेवर तुम्हाला आणि माझ्या केडीएमसीच्या जनतेलाही मला प्रश्न विचारायचे आहे की 5 लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो असतो का बाहेर राहून. त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा अंकुश ठेवणारच ना. भले काय आम्ही काय त्यांचं सरकार वगैरे किंवा ते पाडू शकत नाही परंतु आमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत आम्ही. त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही काय बोललो कोणा असं खूप कोण त्याच्याबद्दल बोललेलं असतो. परंतु सत्तेमध्ये सामील झाला आपण की तुमची काही नाराजी होती का जेव्हा निवडणूक भाजपने काही तिथेही शिवसेना उभाटाने एबी फॉर्म दिले तर अशी काही तुमची नाराजी होती का? काही गोष्टी तिथे घडल्या होत्या काही सीट माझ्या पडल्या पण होत्या परंतु ती नाराजी व्यक्त करण्याची वेळ नाहीये. ती पक्ष माननीय राजसाहेबांनाही माहिती आहे उद्धवजींनाही माहिती आहे परंतु तो स्थानिक नेतृत्वाचा त्यांचा विषय होता. यामध्ये दोन्ही पक्ष नेतृत्वाचा वर्ष काही दोष नव्हता. त्यामुळे अशा गोष्टी घडत असतात. पण तो जो माघार घेण्याचा प्रकार झाला नसता तर मनसेचे 5 चे 10 झाले असते झाले असते परंतु नाही झाले. आता जी परिस्थिती ते घेऊन जायचे जर त्याला जाण्यात काय पॉईंट नाहीये. आम्ही एक चांगला मुद्दा घेऊन इथे चाललो की आम्हाला या राजकारणाला कुठेतरी एक ठराव द्यायचा होता हे स्टेबल करायचं होतं ते आता सत्तेमध्ये सामील होत आहे काय साधारणपणे भूमिका असेल. मान्य राजसाहेबांनी आम्हाला लोकल तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता ही मुभा दिली होती. संदीपजी तुम्ही काय जस्टिफाय कराल हे जे नवं समीकरण होतं आहे कल्याण चौकशीमध्ये मला पक्ष म्हणून याचा काही संबंध नाही. जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला घ्यायचा अधिकार सन्मान्य राजसाहेबांनी घेतलेला. जे स्थानिक राजकारण ज्या पद्धतीचं चालू होतं त्या ह्याच्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या पक्ष म्हणून नाही स्थानिक स्तरावर घेतलाय पण पक्ष म्हणूनच स्थानिक स्तरावर घेतलेला आहे ना निर्णय. तुम्ही युतीमध्ये निवडणुका लढता थोडंसं मागे चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला की नाही दिला. So त्यांनी त्यांच्या स्थानिक विषयाप्रमाणे तो निर्णय घेतला. चंद्रपूरमध्ये तुम्ही आणि उभाटा असे एकत्र लढलेले का? कारण समजा जर त्यांनी निर्णय घेतला असेल तर आमचे पण उमेदवार लढणार नाही पण तुम्ही युतीत लढला मुळात असं आहे बघा आम्ही सगळ्यांचीच लढलो ना कल्याण डोंबिवली.
आमच्या विरुद्ध 8 उमेदवार यांचे पण होते, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे पण होते, आम्ही शिंदेच्या शिवसेनेबरोबर पण लढलो, आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर लढलो, सगळ्यांबरोबर लढलो. पण शेवट असं आहे की आता एकदा निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिली. त्याप्रमाणे जो हिताचा पक्ष हिताच्या दृष्टीने स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जो योग्य निर्णय तो त्यांनी केला. याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही, स्थानिक जे राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलं. संदीप तुम्ही एक महत्वाचा विषय उरतो. त्यांना सोडून आलो. रोल आपल्यासोबत राजू पाटील एक मिनिट आता एक मिनिट थोडक्यात आपल्यासोबत राजू पाटील साहेब, ज्या पद्धतीनं आपण म्हटलात की जी स्थिर सरकार किंवा सत्ता पाहिजे, घोडेबाजार होऊ नये, हे सगळं टाळण्याकरता मनसेने पाठिंबा दिलाय. 100% ही गोष्ट याच्यात आहेच ना की एकीकडे यांचे समजा समसमान थांबून द्या. त्यामुळे कुठेतरी घोडेबाजार प्रत्येक वेळेस झाला असता आणि ते आम्हाला थांबवायचं होतं. बरं, मगाशी आपण नियोजन लोकमतशी बोलताना एक प्रतिक्रिया दिली की अंबरनाथ नंतर उल्हासनगर आणि आता कल्याण डोंबिवली श्रीकांत शिंदेंनी सत्ता स्थापन करण्यामध्ये हॅट्रिक केली. मी असं नाही बोललो, तिथे काही लोक बोलत होते ते मी ऐकलं. मग काय आपली प्रतिक्रिया काय याच्यावर? नाही आता परिस्थिती तशीच आहे ना, त्यामुळे प्रतिक्रिया काय ती परिस्थिती आहे. बरं, ज्या पद्धतीनं निवडणूक लढला होता आपण, ठाकरे म्हणून एकत्र लढला होतात, सगळे मुद्दे होते, महायुतीमध्ये लढला होतात, मग आता अशी काय परिस्थिती निर्माण झाली की आपण थेट आता शिवसेनेसोबत सर्वस्वी आमच्या स्थानिक आमच्या नगरसेवकांचं मत घेऊन मान्य राजसाहेबांनी आम्हाला जे अधिकार दिले होते, स्थानिक निर्णय तुम्ही घेऊ शकता. आणि हा आम्ही स्थानिक राजकारण बघता घेतलेला निर्णय. जसं कणकवलीमध्ये शिंदेसेना आणि उद्धवजींची शिवसेना एक झाली, चाकणला झाली, बाकीच्यांनी सगळं केलं चालतं तर आम्हालाही चालतं. बरं, याबद्दल राज ठाकरेंना कल्पना आहे का? त्यांना त्यांच्याशी बोलणं झालंय? हो, त्यांना कल्पना दिली आम्ही की असं करतो. त्यांची काय त्यांनी प्रतिक्रिया? आम्हाला आधीच मुभा दिली होती की तुम्ही स्थानिक गणित बघून तिथे निर्णय घेऊ शकता. या स्थानिक स्वराज्य संस्था कशाला बोलतात शेवटी? बरं, निवडणूक काळामध्ये पाटीत खंजीर कोणी खुपसला, उभाटाने का भाजपने? खंजीर कोणी खुपसला असं बोलू शकत नाही. आमची संख्या जी यायची ती आली. पण जर हेच माघार नसते घेतले तर मनसेचे 510 झाले असते ना? झाले असते, 15-20 पण झाले असते, पण परंतु का नाही झाले? जर त्याला काही अर्थ नाहीये, लोकांनी जिथे आमची बंडखोरी झाली तिथे विचार केला की अरे यांच्यात एक वाक्यता नाहीये, तर त्यांना निवडून देण्याचा काय फायदा, आणि त्याचा फटका आम्हाला बसला. असं जरी असलं तरी पण आम्हाला आमचे जे 5 आलेत त्यांना लोकांपुढे कशी कामं करता येतील. कारण केडीएफसीची परिस्थिती तुम्ही पाहिलेली आहे, तिजोरी खाली आहे. शेवटी राज्य शासनाकडनं नगरविकास खात्याकडनं निधी आणायला लागेल, आणि अशा वेळेस पॅनल सिस्टममध्ये ते लोकांना मतदारांना न्याय देऊ शकत नव्हते. राज्य या सगळ्या प्रक्रियेत भाजप कुठे दिसत नाही? ते भाजपला विचारू ना, मी भाजपचा प्रवक्ता. पण मग युती आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका युती आहे, युती असताना कशा रीतीने असं होईल? आम्ही एक कल्याण डोंबिवली शिवशक्ती युती असा एक गट स्थापन करू, त्याच्यामध्ये पाठिंबा दिलेला आहे शिवसेना शिंदे यांना, आणि त्यांची भाजप आणि त्यांची युती आहे, त्यामुळे तो युती होणारच आहे. म्हणजे भाजप सत्तेच्या बाहेर नाही? तो त्यांचा विषय, तो माझा विषय नाहीये. बरं, वाटाघाटी काय झाली का? किंवा एक मिनिट, मला बरं प्रश्न पूर्ण होत्या. मनसे जे सत्तेमध्ये भाग घेतलेला आहे, काय कुठली पदं, महत्वाची पदं काय असं काय झालंय का? नाही, ते आता आम्ही आरक्षण उद्या पडणार आहे, ते पडल्यानंतर आम्ही बसणार आहोत. काही पदं वगैरे 100% मिळणार आहेत. आम्ही काही बिनशर्त पाठिंबा दिला नाही. लोकांची कामं करायला आम्हाला निधी लागणार आहे, काही पदं लागणार आहे. त्या अनुषंगाने आमच्या 5 नगरसेवकांना काहीतरी अपेक्षा असतील, महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटी काहीतरी अपेक्षा असतील? हो, ऑब्वियसली असणार ना. फक्त पैसे घेऊन आम्ही विकलो गेलो नाही, ठामपणे सांगू शकतो. नक्कीच. हे होते राजू पाटील. अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटी. म्हणजे सत्तेमध्ये मोठी पदं जी आहेत ती मोठी पदं मिळावीत याकरता देखील आहे. पण त्यांचं एकच म्हणणं आहे की स्थिर सरकार यावी, आणि ज्या पद्धतीनं नगरसेवकांचा बाजार होतो किंवा वाटाघाटी होतात, नंतर एक वेगळं चित्र अंमलात तयार झालं, जर चित्र तयार होतं ते होऊ नये याकरता पाऊल उचललेलं. आणि या सगळ्या मनसेच्या आजच्या या सगळ्या मूळची, म्हणजे त्यांच्या या सगळ्या प्रत्येक गोष्टीचा जी माहिती ही राज ठाकरेंपर्यंत आहे, राज ठाकरेंपर्यंत दिलेली आहे, आणि त्यांच्याच सगळ्या सहमतीनंतर आजची सगळी प्रक्रिया पुढे सरकलेली आहे, हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.